नमस्कार. तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप आभार. अजून ज्यांना हे चॅनल माहीत नाही त्यांच्यापर्यंत हे चॅनल नक्कीच पोचवा. याच्यावरती तुम्हाला डेली लेक्चर्स अपडेट केले जातील, ते तुम्ही पाहून घ्या. ओके, या लेक्चरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर आपण याच्या आधी आपण 6 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत. आता ही आपल्याला 7वी पंचवार्षिक योजना आज पाहायची आहे. ओके, तर सुरुवात करूया योजनेच्या कालावधीपासून. तर योजनेचा कालावधी जो आहे तो 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 असा आहे. 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. योजनेचे जे अध्यक्ष आहेत ते राजीव गांधी आणि व्ही पी सिंग असे दोन अध्यक्ष होते योजनेमध्ये. कोण? राजीव गांधी आणि व्ही पी सिंग. ओके, आता योजनेचे जे उपाध्यक्ष आहेत ते मनमोहन सिंग, पी शिवशंकर, माधव सिंग सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे असे योजनेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. हे लक्षात ठेवा. मनमोहन सिंग, पी शिवशंकर, माधव सिंग सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे. ओके, यापैकी कोण उपाध्यक्ष नव्हते असं विचारतील तुम्हाला, तर हे माहीत पाहिजे होतं आपल्याला. ठीक आहे. आता राजीव गांधी हे डिसेंबर 1989 पर्यंत आणि व्ही पी सिंग डिसेंबर 1989 नंतर या योजनेचे अध्यक्ष होते. आणि योजनेचे उपाध्यक्ष पहिले होते ते मनमोहन सिंग हे ऑगस्ट 1987 पर्यंत, पी शिवशंकर जुलै 1987 ते जून 1988 पर्यंत, माधव सिंग सोळंकी जून 1988 ते ऑगस्ट 1989 पर्यंत आणि रामकृष्ण हेगडे डिसेंबर 1989 नंतर ह्या योजनेचे उपाध्यक्ष म्हणून राहिले होते. ठीक आहे. आता योजनेचे जे प्रतिमान होतं ते पी आर ब्रह्मानंद आणि सी एन वकील यांच्या मजुरी वस्तू प्रतिमानावरती आधारित होतं. ठीक आहे. आता मजुरी वस्तू प्रतिमान म्हणजे काय आहेत? तर ॲक्च्युली ही रोजगार निर्मिती विषयक ही योजना होती. तर त्याच्यामुळे निश्चितच रोजगार वाढणार होता आणि त्यामुळे जे श्रमिक किंवा मजूर आहेत, ज्या वस्तूंचा किंवा सेवांचा ते उपभोग घेतात, त्यांच्या उत्पादनाला यावेळी जास्त महत्त्व दिलं गेलं. त्यामुळं काय होतं, उत्पादन वाढलं की त्यांची ॲक्च्युली जी पैसा करण्याची जी शक्ती आहे ती वाढणारच होती. ठीक आहे. किंवा त्याची खरेदी शक्ती वाढणार होती असं त्याला म्हणू. तर ह्या खरेदी शक्ती वाढण्यामुळंच त्यांचे जे उत्पादन आहे त्याच्यावरती ह्या जास्त भर देण्यात आला. ओके, ठीक आहे. असे योजनेचे प्रतिमान जे आहे ते पी आर ब्रह्मानंद आणि सी एन वकिलांच्या मजुरी वस्तू प्रतिमानावर ह्या 7व्या योजनेचं आधारित होतं. आता योजनेचा प्रस्तावित GDP वृद्धी दर आपण ठरवला होता 5.5%. ठीक आहे, म्हणजे 5%, 5.0%, 5%. पण प्रत्यक्षामध्ये साध्य किती झाला? 5.6%. ओके. आता योजनेवरचा प्रस्तावित खर्च आपल्याला ॲक्च्युली करायचा होता 1,80,000 कोटी रुपये, पण वास्तविक किती खर्च झाला? 2,18,729 कोटी रुपये खर्च झाला. तर हा पैसा कसा कोणकोणत्या क्षेत्रावरती कसा खर्च करण्यात आला ते बघू. तर सर्वात जास्त खर्च करण्यात आला ऊर्जेवरती. ओके, 28%. नंतर कृषीवरती 22%, वाहतूक आणि सामाजिक सेवावरती 19% आणि उद्योगावरती 13%. ओके, हे असं यांची टक्केवारी आहे, म्हणजे असा पैसा खर्च करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता योजनेचा जो मुख्य भर होता तो कशावरती होता? तर उत्पादक रोजगार निर्मिती करणे. ओके, योजनेचं नाव काय आहे? रोजगार निर्मिती जनक योजना. रोजगार निर्मिती जनक योजना म्हणून कोणती योजना ओळखली जाते? तर ही ती आहे आपली 7वी योजना. योजनेचं घोषवाक्य काय होतं किंवा घोषणावाक्य त्याला आपण म्हणू अन्न, रोजगार आणि उत्पादकता. ओके, हे योजनेचं घोषवाक्य होतं. ठीक आहे. आता ही झाली प्राथमिक माहिती आपली. योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. योजनेचे अध्यक्ष राजीव गांधी आणि व्ही पी सिंग. योजनेचे उपाध्यक्ष मनमोहन सिंग, पी शिवशंकर, माधव सिंग सोळंकी आणि रामकृष्ण हेगडे. योजनेचे प्रतिमान पी आर ब्रह्मानंद आणि सी एन वकील. ओके, योजनेचा प्रस्तावित GDP होता 5%, प्रत्यक्षात साध्य झाला 5.6%. प्रस्तावित खर्च होता 1,80,000 कोटी रुपये, पण वास्तविक खर्च झाला 2,18,729 कोटी रुपये. कोणत्या क्षेत्रावरती कसा खर्च करण्यात आला आहे? ऊर्जेवरती 28%, कृषीवरती 22%, वाहतूक सामाजिक सेवावरती 19% आणि उद्योगावरती 13%. योजनेचा मुख्य भर आहे तो उत्पादक रोजगार निर्मिती. योजनेचं नाव आहे रोजगार निर्मिती जनक योजना. योजनेचे घोषणावाक्य होतं अन्न, रोजगार आणि उत्पादकता. ओके. आता ह्या योजनेमध्ये कोणकोणत्या विकास योजना किंवा कार्यक्रम सुरू करण्यात आले ते पाहूया आपण. तर पहिली आहे ती इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली. कधी? 1985-86 पासून इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली. ओके, तर आता ही योजना RLEGPचाच भाग म्हणून सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. RLEGP म्हणजे काय? तर रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणजे RLEGP. ठीक आहे. तरी RLEGP कशासाठी सुरू करण्यात आलेली होती? तर भूमिहीन ग्रामीण लोकांसाठी रोजगार मिळवून देणे आणि ग्रामीण भागामध्ये उत्पादक असे प्रकल्प निर्माण करण्यासाठी RLEGP योजना सुरू करण्यात आली होती 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. ठीक आहे. तर ही RLEGPचा एक भाग म्हणून ही इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली होती. तर ह्या योजनेचा उद्देश काय होता? तर मुक्त करण्यात आलेले वेठबिगार व अनुसूचित जाती व जमातीमधील गरिबांसाठी मोफत घरे पुरवणे. ओके, आता याच्यामध्ये आवाज आहे तुम्हाला माहितीच पाहिजे. ओके, मुक्त करण्यात आलेले वेठबिगार व अनुसूचित जाती व जमातीमधील गरिबांसाठी मोफत घरे पुरवणे हे याचं उद्देश होता। आता 1 जानेवारी 1996 पासून काय झालं तर इंदिरा आवास योजनेला स्वतंत्र योजनेचा दर्जा देण्यात आला।
मात्र एप्रिल 1989 पासून ही जी इंदिरा आवास योजना होती ती जवाहर रोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आली होती आणि त्यानंतर 1 जानेवारी 1996 पासून या योजनेला स्वतंत्र योजनेचा दर्जा देण्यात आला होता. ओके, ही झाली पहिली योजना आपली. आता दुसरी आहे ती दशलक्ष विहिरींची योजना. ओके, दशलक्ष विहिरींची योजना. तर ही NREP ह्या योजनेचा भाग म्हणून 1988-89 मध्ये ग्रामीण भागामध्ये सिंचन सुविधांचा विकास करण्यासाठी सुरू केली होती दशलक्ष विहिरींची योजना. ओके, आता NREP म्हणजे काय तर नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम. ओके, 2 ऑक्टोबर 1980 मध्ये हा सुरू करण्यात आलेला होता. आता आणि या योजनेचा उपभाग म्हणून दशलक्ष विहिरींची योजना ही सुरू करण्यात आली होती. याचा उद्देश काय होता एक्झॅक्टली तर गरीब SC ST लघु शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी मोफत विहिरी बांधून देण्यासंदर्भात ही योजना होती. ओके, दशलक्ष विहिरींची योजना कोणाकोणाला गरीब SC ST लघु शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी मोफत विहिरी बांधून देण्यासंदर्भात ही योजना होती. त्याच्यानंतर काय झालं 1989 मध्ये ही योजना जवाहर रोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आली. ओके, हे झाली दुसरी योजना आपली. नंतर तिसरी योजना काय त्यांनी सांगितलं होतं की तिसरा 20 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आला. ओके, कोणी सुरू केला हा राजीव गांधी सरकारनं सुरू केला. कधी सुरू केला 1 एप्रिल 1987 मध्ये हा तिसरा 20 कलमी कार्यक्रम सुरू केला गेला. ओके, नंतर आहे ती जवाहर रोजगार योजना सुरू केली. जवाहर रोजगार योजना NREP आणि RLGP या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेल्या योजनांचे एकत्रित करून 1 एप्रिल 1989 पासून जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. ओके, NREP नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम आणि RLGP रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. ओके, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम 2 ऑक्टोबर 1980 आणि रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम 15 ऑगस्ट 1983 या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेल्या योजनांचं एकत्रीकरण करून 1 एप्रिल 1989 पासून जवाहर रोजगार योजना ही तयार करण्यात आली. ओके, जवाहर रोजगार योजना जी आहे ती स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत अशी योजना आहे. ही लक्षात ठेवा, जवाहर रोजगार योजना जी आहे ही स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत अशी ही योजना आहे. याचा उद्देश काय जवाहर रोजगार योजनेचा तर ग्रामीण भागामध्ये मजुरी रोजगार पुरवणे. ओके, ग्रामीण भागात मजुरी रोजगार पुरवणे. ओके, त्याच्यानंतर आहे आपली नेहरू रोजगार योजना. ही योजना 1989 मध्ये सुरू करण्यात आली आणि याचा उद्देश काय आहे मजुरी रोजगार व सूक्ष्म संस्था उभारण्यास मदत करण्यासाठी शहरी भागामध्ये ही योजना सुरू करण्यात आली. नेहरू रोजगार योजना कुठे सुरू करण्यात आलेली आहे शहरी भागामध्ये. कशासाठी मजुरी रोजगार आणि सूक्ष्म संस्था उभारण्यास मदत करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर आहे कपाटची स्थापना करण्यात आली. कपाट ॲक्च्युली कपाट काय आहे तर काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन्स अँड रुरल टेक्नॉलॉजी. ओके, हे कपाटचं लॉंग फॉर्म विचारलं होतं. काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन्स अँड रुरल टेक्नॉलॉजी. कधी सुरू करण्यात आली आहे ही योजना 1 सप्टेंबर 1986 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली. याचा उद्देश काय तर ग्रामीण परिक्षेत्रात नवीन तंत्रज्ञान सेवा सुविधांचा अवलंब करून एकात्मिक ग्रामीण विकास घडवणे. ग्रामीण परिक्षेत्रात नवीन तंत्रज्ञान सेवा सुविधांचा अवलंब करून एकात्मिक ग्रामीण विकास घडवणे यासाठी ही कपाट ही अशी योजना सुरू करण्यात आलेली. कधी सुरू करण्यात आलेली आहे 1 सप्टेंबर 1986 पासून. ओके, आता योजनेदरम्यान घडलेल्या विविध राजकीय घडामोडी कोणकोणत्या ते पाहूया आपण. तर पहिली राजकीय घडामोडी अशी होती की 53व्या आणि 55व्या घटनादुरुस्तीद्वारे मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. ओके, 53 आणि 55व्या घटनादुरुस्तीद्वारे मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना राज्याचा दर्जा देण्यात आला. 20 फेब्रुवारी 1987 रोजी ही घटनादुरुस्ती झालेली होती. ओके, नंतर 56व्या घटनादुरुस्तीने गोवा या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्यात आला. 56व्या घटनादुरुस्तीने गोवा या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्यात आला 30 मे 1987 मध्ये. ओके, नंतर भारत आणि श्रीलंका देशामध्ये शांतता करार करण्यात आला. भारत आणि श्रीलंकामध्ये शांतता करार करण्यात आला. ओके, ठीक आहे. आता करार कोणामध्ये झाला आहे तर राजीव गांधी आणि श्रीलंकाचे जे राष्ट्राध्यक्ष होते जयवर्धने यांच्यामध्ये शांतता करार झाला. ठीक आहे, तर त्यावेळी काय श्रीलंकेमध्ये LTTE म्हणजे काय लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलाम. ओके, तामिल इलाम आणि जे श्रीलंका सैन्य होते यांच्यामध्ये यादयुद्ध सुरू होतं. ठीक आहे, तर LTTE विरोधात श्रीलंकन शासनानं ऑपरेशन लिबरेशन सुरू केलं. LTTE विरोधात श्रीलंकेनं ऑपरेशन लिबरेशन हे सुरू केलेलं होतं. तर यामध्ये श्रीलंकेने सैन्य मागे घ्यावे आणि LTTEने शस्त्रे खाली ठेवावीत या संबंधित राजीव गांधींनी श्रीलंकेमध्ये एक करार झाला. ठीक आहे, नंतर त्याच्यामुळेच काय झालं यावेळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतानं श्रीलंकेमध्ये IPKF म्हणजे इंडियन पीस कीपिंग फोर्स हे सैन्य तैनात केले आणि या सैन्य दलाचा राग म्हणून LTTEनं काय केलं पुढे राजीव गांधींची हत्या केली. ओके, ठीक आहे, तर हे अशा प्रकारे भारत आणि श्रीलंकामध्ये शांतता करार हा करण्यात आलेला आहे. नंतर 61वी घटना दुरुस्ती झाली. 61व्या घटना दुरुस्तीने काय झालं तर मतदानाचं जे वय 21 वर्ष होते 21 वर्षावरून ते किती झालं 18 वर्ष असं करण्यात आलं. ठीक आहे, कधी झाली घटना दुरुस्ती 28 मार्च 1989ला. आणि नंतर बोफोर्स प्रकरण. ओके, बोफोर्स प्रकरण आपल्याला माहिती आहे स्वीडिश बोफोर्स AB कंपनीसोबत हा करार झाला होता बोफोर्स तोफांचा. ओके, यावेळी भारतानं 440 बोफोर्स तोफा खरेदी करण्याचा करार केला होता.
पण द हिंदू वर्तमानपत्राच्या चित्र सुब्रमण्यम नावाच्या ज्या पत्रकार होत्या त्यांनी या व्यवहारामध्ये लष्करी तसेच राजकीय व्यक्तींना मोठी लाच दिली असल्याचे प्रकाशित केलेलं होतं. त्यामुळेच काय झालं, काँग्रेसला त्यावेळी मोठं हानी पोचली होती. आणि ह्याच्यामध्ये या व्यवहारामध्ये दलाल म्हणून काम करणारा जो इटालियन नागरिक होता त्याचं नाव होतं कॉत्रोची आणि राजीव गांधी यांचे जवळचे संबंध होते. ठीक आहे. म्हणून 1999मध्ये CBIने काय केलं, जे कॉत्रोची विन चड्ढा संरक्षण सचिव SK भटनागर आणि राजीव गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र सादर केलं होतं. आणि सध्या दिल्ली उच्च न्यायालयामध्ये हा सदर खटला जो आहे तो प्रलंबित आहे. ठीक आहे. पुढे कारगिल युद्धामध्ये मात्र याच भारतीय बोफोर्स तोफा भारतीय लष्करांच्या कामी आल्या होत्या. ठीक आहे. आता योजनेचं प्रतिमान पाहायचं झालं तर आपण कसं करू, योजनेचं अनुमान जर पाहायचं झालं तर आपल्याला काय सांगता येईल, तर जे अन्नधान्याचं उत्पादन होतं ते 170.6 दशलक्ष टन झालं. ठीक आहे. नंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 28% वाढ झाली. औद्योगिक वृद्धी दर 8.5% इतका प्राप्त करण्यात आपल्याला यश मिळालं. 8.5%. उत्पादन क्षेत्र म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्समध्ये 8.8% इतका वृद्धी दर गाठण्यात आपल्याला यश मिळालं. विक्रमी भाववाढ झाली. 1985 मध्ये 3.8% होती, ती पुढील प्रत्येक वर्षी म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी 5.3%, नंतर 9.8%, परत 5.7%, परत 9.1% अशी म्हणजे विक्रमी भाववाढ होतच गेली. ठीक आहे. नंतर किमतीचा निर्देशांक जो होता म्हणजे आधारभूत वर्ष 1981-82 म्हणून 90-91 मध्ये होता तो 191.8 पर्यंत पोहोचला आणि 1985 मात्र तो कितीवर होता 127.7%, म्हणजे हा वाढलेला आहे. ओके. आता महत्त्वाचं याच्यामध्ये काय करायचं आहे तर महत्त्वाचं समजा पाहायचं असेल तर आपल्याला काय पहिल्या ते जी 6व्या योजनेमध्ये भारतामध्ये आदेशात्मक नियोजनाची पद्धत ही वापरली जात होती, आदेशात्मक पद्धत. परंतु 7व्या योजनेतील विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काय झालं, सूचकात्मक नियोजनाचा वापर करण्यात आला. नियोजनाचा वापर करण्यात आला, त्यालाच आपण काय म्हणतो इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. ओके. तर ही अशी ही आपली 7वी पंचवार्षिक योजना आहे. ठीक आहे. तर थोडक्यामध्ये पुन्हा एकदा योजना पाहिजे झाली तर आपण कसं बघूया. कालावधी 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. योजनेचे अध्यक्ष राजीव गांधी VP सिंग, उपाध्यक्ष मनमोहन सिंग, P शिवशंकर, माधवसिंग सोळंकी, रामकृष्ण हेगडे. योजनेचे प्रतिमान PR ब्रह्मानंद आणि CN वकील. मजुरी वस्तुमानावर या योजनेचं 7व्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान जे आधारित होतं. ठीक आहे. रोजगारामुळे ही ॲक्च्युअली रोजगार निर्मिती योजना होती, त्याच्यामुळे रोजगारामुळे ग्रामीण व शहरी मजुरांची खरेदी शक्ती वाढणार होती. त्याच्यामुळे जे वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतात त्याच्या उत्पादनाला या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जास्त महत्त्व देण्यात आलं. प्रस्तावित GDP वृद्धी ठरवलं होता 5%, प्रत्यक्षात झाला 5.6%. योजनेवरचा प्रस्तावित खर्च होता 1,80,000 कोटी रुपये, वास्तविक खर्च झाला 2,18,729 कोटी रुपये. ऊर्जेवरती 28%, कृषीवरती 22%, वाहतूक सामाजिक सेवावरती 19% आणि उद्योगावरती 13% खर्च करण्यात आले. योजनेचा मुख्य भर कशावरती होता, उत्पादक रोजगार निर्मिती योजना. योजनेचं नाव आहे रोजगार निर्मिती जनक योजना. योजनेचं घोषवाक्य होतं अन्न रोजगार आणि उत्पादकता. योजनेदरम्यान सुरू करण्यात आलेले विविध विकास योजना आणि कार्यक्रम कुठले, पहिले इंदिरा आवास योजना 1985 पासून सुरू करण्यात आली RLGPचा भाग म्हणून. ओके. नंतर 10 लक्ष विहिरींची योजना सुरू करण्यात आली NREPचा भाग म्हणून 1988-89 मध्ये. तिसरा 20 कलमी कार्यक्रम हा राबवला गेला. ओके. राजीव गांधी सरकारनं हा कार्यक्रम राबवलेला होता कधी 1 एप्रिल 1987 मध्ये. नंतर जवाहर रोजगार योजना NREP आणि RLGPचे एकत्रीकरण करून 1 एप्रिल 1989 मध्ये जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. ही स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना आहे. ओके. नंतर ही नेहरू रोजगार योजना 1989 मध्ये सुरू करण्यात आली. नंतर कॅपाडची स्थापना करण्यात आली. कापाड काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन्स अँड रूरल टेक्नॉलॉजी 1 सप्टेंबर 1986 पासून ही सुरू करण्यात आली. आता विविध राजकीय घडामोडी कुठल्या, मिझोराम अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा देण्यात आला 53 आणि 55 घटना दुरुस्ती करून. गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला 56वी घटना दुरुस्ती होऊन. भारत आणि श्रीलंकामध्ये शांतता करार झाला. 61वी घटना दुरुस्तीनुसार मतदानाचं जे वय होतं 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत करण्यात आलं. बोफोर्सचं प्रकरण झालं. ओके. नंतर योजनेचं अनुमान काय, अन्नधान्याचं उत्पादन 170.6 दशलक्ष टन इतके झालं. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 28% वाढ झाली. औद्योगिक वृद्धी दर 8.5% इतका प्राप्त करण्यात यश मिळाला. उत्पादन क्षेत्रात 8.8% इतका वृद्धी दर गाठण्यात यश मिळालं. विक्रमी भाववाढ झाली. म्हणजे पहिला 1985 मध्ये 3.8% होती, ती पुढील प्रत्येक वर्षी 5.3, 9.8, 5.7, 9.1. ओके. म्हणजे अशा पद्धतीने वाढत गेली. किमतीचा निर्देशांक 1990-91 मध्ये 191.8% इतकापर्यंत पोहोचला. तोच 1985 मध्ये 127.7% वर होता, इतका परत हा वाढलेला आहे. नंतर महत्त्वाचं काय, पहिल्या ते 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आदेशात्मक नियोजनाची पद्धत ही भारतामध्ये राबवली जात होती. परंतु 7व्या योजनेतील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सूचकात्मक नियोजनाचा हा वापर करण्यात आला. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही जी आपली आहे ती 7वी पंचवार्षिक योजना आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 6 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत, पाहिल्या नसतील तर तुम्ही नक्कीच पाहून घ्या. काही क्वेश्चन्स तुम्हाला असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. आणि सबस्क्राईब माय चॅनल फॉर द लेटेस्ट व्हिडिओज. ऑल्सो शेअर इट, लाईक इट, शेअर इट मॅक्झिमम टू MPSC aspirants. ओके. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू.